आत्ता काय झालेलं आहे की कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये, उद्योगामध्ये 2 लोक एकाच खुर्चीवर बसत आहेत की एक मालक पण तेच आहेत आणि एक्सपर्ट पण तेच आहेत. तर ते सेपरेट करणं गरजेचं आहे की मालक वेगळा आहे आणि एक्सपर्ट वेगळा आहे, आणि एक्सपर्ट हा नेहमी बाहेरून येत असतो. हे सांगितल्यानंतर बऱ्याचदा लोक असं सांगतात की आम्ही 1-2दा हायर करण्याचा प्रयत्न केला पण ते आमच्याकडे कनेक्ट नाही झाले. तर बऱ्याचदा लोक चूक काय करतात की आपला बिझनेस जर छोटा असेल आणि आपण डायरेक्टली काय MNCचा प्रोफेशनल आणला तर त्या MNCच्या प्रोफेशनलला तो सेटअप कमी पडतो थोडासा, आणि तो 60 महिन्यामध्ये मग तो निघून जातो. तर आपल्याला मग असं फीडबॅक मिळतो की आम्ही एक प्रोफेशनल आणला होता पण तो आमच्याकडे काय कनेक्ट नाही झाला. तर एक प्रोफेशनल बघताना, एखादा प्रोफेशनल टीम बघताना, किंवा एखादा CEO म्हणाला किंवा CXO ज्याला आपण म्हणतो, CMO झाले, चीफ मार्केटिंग ऑफिसर झाले, चीफ फायनान्शियल ऑफिसर झाले, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर झाले, असे लोक आणताना काय काळजी घ्यायला हवी आणि त्यांना कुठल्या लेवलपासून आणायला हवं, की एकदम मोठा MNCचा आणला तर तो कनेक्ट होईल, की आपल्यासारख्याच कॉम्पिटिटरकडनं आणायचा, की आपल्यापेक्षा थोडासा मोठा आणायचा, हे आपल्याला जास्त डिस्कस करावं लागेल. जेव्हा स्वतःला रिप्लेस करायची पाळी येते ना फाउंडरला, तेव्हा कुठच्या व्यक्तीला आणायचा या गोष्टीमध्ये धीर धरला पाहिजे, घाई नाही केली पाहिजे. म्हणजे हा जो इंटरव्ह्यूचा प्रक्रिया आहे ना, ही आपण एम्प्लॉईसाठी ठरवू शकतो. करेक्ट. ओनरला रिप्लेस करणारा जो व्यक्ती असतो, जो ॲज अ CEO येतो, ॲज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून येतो, ह्याचं तुम्हाला एक नातं जोडणं गरजेचं आहे. तर तुम्ही 2-3-4 लोकांना शॉर्टलिस्ट करू शकता आणि तुम्ही त्यांना भेटत जाऊ शकता. मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये 3-3 वर्ष नातं जोडली जातात. 3-3 वर्ष दे मीट ओव्हर कॉफी, दे मीट ओव्हर lunch, they meet over dinner, they go on a holiday together, families together, आणि कम्पॅटिबिलिटी चेक केली जाते. आणि जो कॉम्पिटंट माणूस असतो ना, असं नाही की तुम्ही त्याला निवडू शकता, त्याने देखील तुम्हाला निवडलं पाहिजे ना. करेक्ट. म्हणजे मला तो हवाय, पण त्या व्यक्तीला पण मी हवा असला पाहिजे, किंवा माझा बिझनेसला इंटरेस्टिंग आणि अट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे. हे बॉन्डिंग करणं फार गरजेचं आहे. तर अनेक वेळेला कसं असतं, आपल्या वेंडर मधनं तो माणूस असू शकतो, किंवा आपला वेंडर असू शकतो, किंवा तो आपला कोलॅबरेटिंग पार्टनर असू शकतो, किंवा तो आपला कॉम्पिटिशन मधला एक व्यक्ती असू शकतो, किंवा तो एका मल्टीनॅशनल कंपनीमधला एम्प्लॉई असू शकतो. ती निवड तुमची असेल, पण तुम्हाला नातं जोडणं फार महत्वाचं आहे. म्हणजे जेवपर्यंत तुम्ही 8 ते 10 वेळा किमान 1 तास त्या व्यक्तीबरोबर चर्चा करत नाही, तेवपर्यंत कुठचाही कॉन्क्रीट निर्णय घेऊ नका. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटता की बाबा मला माझं बेटन या व्यक्तीच्या हातात सोपवायचंय, म्हणजे हे लग्नाची प्रक्रिया झाली ना. आपण ताबडतोब आपल्या मुलीला किंवा मुलाला असंच कोणाबरोबर तरी लग्न करून देऊ शकत नाही ना. देर हॅज टू बी अंडरस्टँडिंग, देर हॅज टू बी मीटिंग, फॅमिलीला ओळखणं, बॅकग्राऊंड ओळखणं, एज्युकेशन ओळखणं, अनुभव ओळखणं. तीच प्रक्रिया तुम्हाला इकडे लावायची आहे, कारण तेवढाच महत्वाचा हा निर्णय आहे. कारण तो जो नवीन व्यक्ती म्हणून येणार आहे, CEO म्हणून जो येणार आहे, ही कॅन आयदर मेक यू ऑर ही कॅन ब्रेक यू कम्प्लीटली. आता स्टारबक्स नावाच्या कंपनीमध्ये एक चुकीचा CEO आणला त्यांनी, आणि त्यांचे बिलियन्स ऑफ डॉलर्सचं गुडविल आणि व्हॅल्युएशन इरोड झालं, कोलॅप्स केलं त्या व्यक्तीने, एका माणसाने. एखाद्या माणसाचा पगार, म्हणजे समजा एखाद्या माणसाचा पगार असेल वार्षिक 5 कोटी रुपये, त्या लेवलच्या माणसाचं, पण त्यांनी येऊन जर तुमच्या 200 कोटीचं नुकसान केलं तर तुम्ही इमॅजिन करा काय होऊ शकतं. येस, यू गेट मी. आता माझ्या एका मित्राला भारतातल्या एक सर्वात मोठ्या कंपनीने हायर केलं ॲज अ प्रेसिडेंट ऑफ द कंपनी. प्रायव्हसीमुळे मी नाव नाही घेऊ शकत, पण ही प्रॅक्टिकल ॲक्च्युअल स्टोरी आहे. आणि त्या व्यक्तीला हायर करायच्या अगोदर 1 वर्षापासून त्या कंपनीच्या मालकाने त्याच्याबरोबर दोस्ती ठेवली, आणि जेव्हा हायर केलं ना, तेव्हा त्याच लेवलचे बाकी CEOs, इतर कंपनीच्या बाकी CEOsना तो खळायचा की कशाला तुम्ही या माणसाला एवढ्या मोठ्या पोस्टवर आणलं. पण पहिल्याच वर्षात त्या व्यक्तीने, तुमचाही आणि माझाही मित्र येतो, त्या व्यक्तीने त्या कंपनीचं, म्हणजे त्याचं पॅकेज असेल काहीतरी 10-12 कोटी रुपये जेव्हा त्याला हायर केलं तेव्हा, पण त्या व्यक्तीने पहिल्याच वर्षी त्या कंपनीचे 350 कोटी रुपये वाचवून दिले, आणि मेजरेबल आणि अकाउंटेबल पैसे वाचवून दिले. तर बोर्ड मीटिंगमध्ये त्या कंपनीच्या मालकाने ते एक्झाम्पल दिलं, आणि त्या बोर्डला विचारलं, आता मला सांगा माझा निर्णय योग्य होता का चुकीचा होता. तर सगळे गप्प बसले. तर तुम्ही एक जोहरी आहात. वेन यू आर अ एंटरप्रेन्योर, वेन यू आर अ फाउंडर, यू आर लाईक अ ज्वेलर. म्हणजे तुम्हाला ती फरक समजली पाहिजे की कुठचा हिरा घ्यायचा आणि कुठचा सोडायचा, आणि कोणाला घासायचं म्हणजे तुम्हाला ती शाईन मिळेल आणि व्हॅल्यू मिळेल.
तर ते जर तुम्ही करू शकलात तर इट विल बी एक्सलंट फॉर दी ऑर्गनायझेशन. आणि हमखास व्यावसायिक बिझनेसच्या सिस्टम्समध्ये असे हमखास उदाहरण आहेत भरपूर, जिथे एका सीईओच्या आल्यामुळे कंपनीची प्रगती वाढली आहे येस, आणि इतर लोकांची प्रोडक्टिव्हिटी मल्टिप्लाय झालेली आहे. शेवटी तो एक टीम गेम असतो आणि हा येणारा सीईओ हा जर टीम प्लेअर असला ना, ही चेंजेस द गेम. करेक्ट आणि ह्या क्वालिटीज तुम्हाला ॲज अ फाउंडर ओळखता आले पाहिजे. करेक्ट. म्हणजे एका प्रोडक्टच्या बनवण्यामध्ये सामग्री किती चांगल्या क्वालिटी असली पाहिजे त्याला महत्व असतोच, तेवढाच महत्व असतो माझ्या संस्थेमध्ये एक नवीन व्यक्तीला आणण्यासाठी त्याच्यातले गुण काय आहेत, त्याची विचारधारा काय आहे, त्याची क्षमता काय आहे, त्याची केपेबिलिटी काय आहे, आणि वेदर इज अ पीपल्स पर्सन. जेव्हा तुम्ही एका नवीन व्यक्तीला आणता ना आपल्या सिस्टममध्ये, तेव्हा त्यांनी आपल्या इकोसिस्टममध्ये तो ॲडॅप्टेबल होऊ शकतो की नाही याचा अभ्यास आणि अंदाज बांधणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही चुकलात तर या चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. बरोबर. या चुकीला तर नक्कीच माफी नाही. नक्कीच. कारण तुमची चालू गाडी पटरीवरनं उतरली ना. करेक्ट करेक्ट. वेगाने पळवायची होती तुम्हाला गाडी, हो. आता ती पटरीवरनच उतरली, थांबली तिकडेच. ऍब्सोल्युट. तर हा निर्णय फार महत्वाचा असतो आणि ही प्रक्रिया फार महत्वाची आहे. म्हणजे किमान 8 ते 10 मीटिंग्स करा, एक तासाची मीटिंग, अशी नाही की तुम्ही 5 मिनिटं 10 वेळा भेटला. माझा ऐकून टिकबॉक्स करू नका. तर तुम्ही 10 पेक्षा जास्त वेळा भेटू शकता, हो. पण एका तासापेक्षा कमी चर्चा करू नका. आणि त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही आवडले पाहिजे. तर इट शुड बी अ मॅचिंग ऑफ द प्रोफाइल्स. करेक्ट करेक्ट. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.